फुला काकू, ओ फुला काकू. हा ये सांगे, इथे स्वयंपाक करत आहे. ये बस. लाले जरा चहा ठेव ग. फुला काकू, श्यामल बद्दल कळलं. तिच्यावर असं झालं, लय वाईट वाटलं ऐकून. ते जामकर साहेबांना तर संशय आहे की कुणीतरी श्यामलला मारले, म्हणून त्यांनी अख्ख्या गावाला पोलीस स्टेशनला बोलवले. अख्ख्या गावाला? आणि ती कशाला? आता खरा आरोपी कोण हे शोध लावण्यासाठी सगळ्यांच्या हाताचं ठसं घेणार आहेत ते. लालीला माहित होतं की, तिनं सांगितलं नाही तुम्हाला? वय ग लाले, हे समजा तुला ठाव होतं मग सांगितलं का नाहीस ग? आता काय सांगणार आत्याबाई, मला ना त्या जामकर साहेबांचं काहीच पटना झालंय. ते उगाच डोकं फिरल्यागत वागतायत. सगळ्या गावावर संशय घेऊन गावकऱ्यांचा अपमान करतायत. ते आधी आपल्या घराला त्रास दिला, आता अख्ख्या गावाला त्रास देत आहेत. अगं पण समजा गावातल्या माणसाचं ठसं घेतलं आणि समजा गुन्हेगार सापडला तर चांगलंच आहे की. आणि श्यामलचा खरंच घातपात झालाय का नाही ते खरंच कळेल की आपल्याला. ते काय बी होऊ दे, आपण त्या जामकर साहेबांना मदत केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. आणि खरंच जर कोणी माझ्या श्यामलचा जीव घेतला असेल ना, तर त्या माणसाला सोडलं नाही पाहिजे. आणि तो जामकर साहेब हे सगळं जर आपल्या चांगल्यासाठी करत असेल तर त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. काय गरज नाही, गावातल्या सगळ्यांचं ठसं घेणार आहेत, म्हणजे ते आपल्याला पण बोलवणार. हे तर आपण कुठल्या दुःखात आहे, आपल्या घरात काय प्रसंग घडलाय हे त्यांना काय माहित नाही का? लोकांना कळलं का आपल्याला पण पोलीस स्टेशनला बोलवलं होतं, तर त्यांना तर असंच वाटेल ना का जाऊबाईंना आपणच काहीतरी केलंय. पण आपण नाही ना केलंय तसं. मग आपण जर काही केलंच नाही तर का घाबरायचं आपण? नाहीतर काय, मी माझ्या हातचे ठसे देणार आहे. बघू कोण अडवतंय मला. उलट आपण आपल्या हाताचे ठसे दिले ते बघून गावकरी पण ठसे देतेली. त्यामुळं मी माझ्या हाताचे ठसे पहिलं देणार आहे. माझ्यापासूनच सुरुवात करते. मला तर काय हे पटत नाही फुलाचं. चुकून झालं, चुकून. तुम्ही काय बी म्हणा, आपल्याला काही पटलं नाही. हा, आपण याचा विरोध करणार. ओ सरपंच, अहो तुम्ही राहना खमके उभे, नडा तुम्ही बिंदास. अहो जिथे आहे ना तुमच्या माग. ही मित्र आहे मारतण, त्याच्यामुळे मी गप बसतो. नाहीतर ना सांग. अरे कशाला चिची करताय, त्यांचं कामच आहे. कसलं काम? आणि माझ्याकडे बघा, वाटतंय मी खून करू शकेन. नरडं धरायचं म्हटलं तरी मला टाचावर करायला लागतात. मग माझ्याकडे बघून वाटतंय मी खून करीन. हा सरपंच, वाटतंय का? अहो माझ्या चहात साधी माशी पडली ना, मी बाहेर काढत नाही, तसाच चहा असतो. तसा चहा नाही पाजत माणसांना, मुद्दा तो नाहीये. एवढा तर आयुष्य आहे मी खून करीन. वय खून बोला की सरपंच. अरे पण पोरांनो, ते जामकर साहेब धमकी देऊन गेल्यात सगळ्यांना. जो कोण विरोध करेल ना त्याला आरोपी करणार म्हणल्यात. सरपंच, आता माझं तर ठरलंय, मी काय त्या पोलीस चौकीत ठसा द्यायला जाणार नाही म्हणजे नाही. अहो तुम्ही कशाला चिची करताय, त्यांचं कामच आहे ते. ए गप तू. आमचं ठरलंय, ठसा देण्यावर बहिष्कार टाकायचा. पोलीस आहे म्हणून का त्यांची मनमानी चालणार नाही. कोण म्हणता घेणार हाय? आम्ही ठसा देणार नाही. कोण म्हणता घेणार हाय? आम्ही ठसा देणार जर नाही. गावातल्या लोकांनी ठसे नाही दिले तर मला तो आरोपी नेमका कोण आहे हे कसं कळणार? मला त्याला शोधावंच लागेल. काहीही करून सगळ्यांना हाताचे ठसे द्यायला तयार करावं लागेल. कोण म्हणताय घेणार हाय? आम्ही ठसा देणार थांबा नाही. थांबा थांबा, लगेच घोषणा बिषणा द्यायची गरज आहे का मग?
काय झालं नीट समजून घ्या सरपंच साहेब तुम्ही पण. मला तरी यात काय चुकीचं वाटत नाही बघा. अरे गोपाळ अरे काय नाही तू समजून घे भावा. नाही मला कळतंय की जामकर साहेबांनी सगळ्या गावाला आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला राग आलाय हे कळतंय मला, समजतंय. पण बरं आपण आरोपी नाही. पण भावांनो, सरपंच साहेब हे सगळं आमच्या घरामध्ये घडले, याच आमच्या घरात घडले, उद्या तुमच्या घरात घडू शकतं. नाही घडू नये, माझी इच्छा आहे कोणाच्याच घरात घडू नये, पण घडलं तर अहो आम्ही काय भोगतोय मला माहितीये ना, ती तुम्हाला नाही बघायला लागलं पाहिजे. बघा आपण जर ठसं नाही दिलं तर तो आरोपी कोणी कळणार नाही, परिस्थिती अवघड होऊन बसल. कळतंय का? ताई बाई अक्का दादा काका मामा तात्या भाऊ, गोपाळ नावाच्या टेलरची सभा, गाडी वळवा. आता ॲज अ सरपंच म्हणून तुम्हीच मला सांगा, आपल्या गावामध्ये एक गुन्हेगार गुन्हा करतोय, अपराध करतोय आणि मोकाट फिरतोय, हे बरं दिसतंय का? उलट अशा वेळी आपण एक गावकरी म्हणून, एक सजग नागरिक म्हणून पोलिसांना मदत केली पाहिजे, अहो ठसे दिले पाहिजे. आणि मुळात जर का आपण अपराध केलाच नाही, गुन्हा केलाच नाही तर घाबरायचं काही कारणच नाही ना. हा आपण सगळ्या गावकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजे, पुढंच धुवून सगळं केलं पाहिजे. अहो आज आपण एक पाऊल पुढे टाकण्यानं जर का जामकर साहेबांना तो आरोपी सापडणार असेल तर यानं आपला फायदाच आहे की. याला म्हणतात विचारानं वागणारा माणूस. ए धुंदार, अरे नुसता माणूस नाही, देव माणूस, आपल्या गावचा आपला देव माणूस. आपला देव माणूस सांगतोय म्हणलं ऐकायला पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे आपण. आवाजाची पातळी सांभाळा, ध्वनी प्रदूषण करू नका. जामकर साहेब, ॲज अ सरपंच, म्हणजे सरपंच या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की माझ्या सांगण्यामुळं, म्हणजे गोपाळच्या सांगण्यामुळं सगळे गावकरी ठसे द्यायला तयार आहेत. गोपाळ नावाचे टेलर गावकऱ्यांना ठसे देण्यासाठी तयार केल्याबद्दल तुमचे ब्युटिफुल. पुढचा चौक, ताई माई अक्का दादा काका मामा तात्या भाऊ. गावात एका निष्पाप महिलेचा खून झालाय, त्यासाठी तपास करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं अशी विनंती.